हाय यूट्यूब फॅमिली, आम्ही गेलो बघा रेणापूरला. हे बघू शकता पाऊस पडाला आहे. इतका वेळ एवढा मोठा पाऊस पडला, एवढा मोठा, आणि वारं तर इतकं मोठं होतं भयानक. मी तर आतापर्यंत एवढं वारंच बघितलं नव्हतं, इतकं मोठं. आम्ही निघाव म्हणलं की असं वारं वादन पाऊस सुरू झाला. मग आता आम्ही राहिलो तिथं. हे बघू शकता इतकं आता थोडं पाणी कमी झालं आहे, लय भयानक पाणी पडलं बाबा. मग आम्ही आता तिथंच राहिलो. काय करावं मग आता. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, 7 वाजले. सगळे उठले, कामं केले. आमचे वहिनी आई ते सगळे झाडझूड सगळे कामं केले. आम्ही आता सोयरे माणसं असल्यामुळं थोडं उशिराच उठतात. सोयऱ्याचं थोडं असतेच तसं कुठल्या पण. हे बघू शकता आमच्या दादानं सगळं नवीन केलेलं आहे. फरची पण टाकली, बाजूचे पत्र पण नवीन आलेले आहेत. आणि इथं झोपडं होतं, आता ही पत्र टाकलेत आमच्या दादांनी. आणि आम्ही आता इथंच झोपलो, आता कूलर लावून सगळे. आता आमची फॅमिली सगळी बोल्याचं आता बाजा काय कोटं टाकून हो काय नो, आता इथंच मस्त हॉलमध्ये झोपले मस्त. हे बघू शकता आमची फॅमिली काय उठली नाही, आमचे बच्चे लेकरं. छान झालं. आता तेवढं वारं सुटलं तरी काहीच डगमनलेलं नाही, पण भीतीच वाटू लागली आम्हाला. तर आता कधी उठतील काय माहीत आमचे लेकरं, दमानच उठतील. जायचं आता आज दुसरा दिवस. आम्ही इथं महादेवमाळाला आलेला. हे बघू शकता कसं दिसायलंय. बाहेरचं वातावरण दाखवतो बघा. मोरं वरडू लागली मला. मोरं आमच्या घराच्या मागेच वरडली की मला चेव आला मोराची शूटिंग घ्यायसाठी. उठलो तर खडपडून गेले तिकडे शेताकडे पळून दूरच्या दूर. तरी किलबिल करायले तर चिमण्या पाखरं. खूप छान वातावरण आहे. उठलं की मोबाईल घेऊन बाहेर आलो आणि शूटिंगच सुरू केली बा. हे बघू शकता सकाळचं वातावरण आमच्या महादेवमाळाचं, रेणापूरचं. किती छान वाटायलंय, मस्त वाटायलंय. पाऊस पडला काल, उघडलं. थोडं थंड थंड पण लागायलंय, उन्हाळा कडकडा असल्यामुळं. हे बघा. चला ना आमचे बाबा काय करायलेत, माय काय करावी बघा त्याची कामं. आमची माय सोडली कोंबडी. कोंबड्याला आता खायला टाकते वाटते. हे बघा गावरानी कोंबडी आमच्या मायची बाबाची. यांना खूप खायला लागत असेल बाबा. पाऊस पडला तरी यांना काहीच घोर नाही. मस्त फरची टाकल्यासारखे दगड 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 खडकाळ सगळीकडं. गोटे काळे गोटे पाषाण. मस्त चिखल पण लागत नाही महादेवमाळाला. खूप छान वाटते आमच्या तिथं. चला मग दात घासाव, तोंड धुवाव. चला जायचं आहे आता आज घरी. हे बघू शकता वातावरण सकाळचं किती छान आहे बघा. चला जरासं मोगऱ्याकडे जाऊन येऊ. लई छान वाशाला आहे बाबा, खूप भारी वाशाला आहे. इतका मस्त वाशाला आहे. सगळ्या महादेवमाळानं वास दरवळाला आहे मोगऱ्याचा. किती मोठी जाळी आहे बघा की. लई भारी वाशाला आहे. इतका माझी माहिती इकडं कोंबड्याला खायला टाकू लागली तिथपर्यंत वाशू लागला. मग आलो इकडं फुलापाशी एक फूल घेऊन. वाव किती छान वाशाला आहे बघा मंडळी. तुम्हाला आवडतात का मोगऱ्याची फुलं? मला तर कोणते पण फुलं आवडतात बाबा, मला तर खूप आवडतात. मोगऱ्याच्या फुलाचा वास लई आवडतो मला, लई. खूप छान वाटते. आम्ही रात्री इथंच होत्या बघा. माझ्या मुली पण आलेल्या आहेत, बाहेर शिकायला होत्या. तर आमचा सगळा परिवार एका जागी झालेला आहे. आमचा दादा वहिनी सगळा परिवार. रात्री मस्त पाहुणचार झाला. पोळ्या बरंच काही खायला केलं तर खाल्ल्या, मस्त राहिल्या. कालच जायचं होतं पण पाऊस पडला राहिल्या. माझे व्हिडिओ डेली कोण कोण बघते कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, हे तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. हे आहे माया. सकाळी सकाळी माझे बाबा पिल्ले सोडतात शेळ्याचे. तर सगळ्या शेळीचे पिल्ले ज्याच्या त्याच्या माईकडे पळत जातात म्हणजे. आणि ही एक 3 दिवसाची होती, तिची आई मेली. तर माझ्या आईबाबांनी अशीच सोय करून तिला
इथपर्यंत आलेला आहे, एवढी झाली बघा. आणि तिला असं दूध काढून तिला पाजतात असं बॉटलनं. ही माया, मी स्पेशल हिचा व्हिडिओ टाकलेला होता मागे, लॉंग व्हिडिओ, आणि हिचं नाव पण सांगितलं होतं. हे बघू शकता दूध पियाली. या पिल्ल्याला माय नाही म्हणून आमच्या बाबांनी हिला मायाच नाव दिलेलं आहे. चला मग तोंड धुणं झालं, थोडं बसलं की कोंबड्याचा चव आवाज आला. मग आमची आई, बहिणी, भाऊ ते बाहेर निघले, आम्ही सगळेच बाहेर निघलो. तर कोंबडी धरली कशानं तरी. इकडून आलाय, इकडून आलाय. कुठं आहे अडचणीत? आई धरले नाही, भिली बी असं, भिली बी पायाला धरलं का ग? माय थोडी मोठी आहे का? गेलंच नाही मला, उचलच नाही तिला, सोडून घेतलीये. आवरली नाही त्याला, दात खूप सर येत, आवरली नाही त्याला. नाही नाही दुसरीकडे नाही, मुंडक्याला पंख गेले की अबो. हा त्यानं इथं धरलाय पंख गेले तर हात लागलेलं आहे. हळटाक. हा बोकारले लावी तर मुंडक्याला धरली लावाय. चांगला मोबाईल असल्याने चांगले हे घेते माणूस. भिवाट आलंय खूप. मोगऱ्याच्या कळ्या उद्या उगवायच्या. आता याला आमचे बाबा मांडव टाकणार आता, असं सगळी जाळी मांडवर टाकणार होतं. हे लई पसरलं बघा, एवढं मोठं झालं की लई मोठं झालं. ते तिकडे गेलं असं, तिकडं एवढाच वेल तिकडे गेला खाली. एवढे फुले लागायले, एवढे फुले लागायचे. हे बघा आता आजचे फुलं कोणी तोडले नाही, जराशी तोडले आमच्या बाईनं. आणि उद्या उगवाच्या कळ्या घेऊन चालले बघा. याला कटकट पुन्हा लाव. मोगऱ्याच्या कळ्या तरी तोडून घ्यावा मला निघता निघता जाता जाता. आता इथं तरी काय ना असंच होऊन जातात. उगवलेले फुलं पण तोडणार गेलेत. आमच्या बाईनं थोड्याशा तोडून घेतल्या. खूप भीती वाटू लागली, एवढी अशी जाळी पसरून गेली भोईला. पण दादा म्हणला बाई चपल्या घातल्या की नाही? हो घातल्या. चप्पल घातलं तर एवढी भीती वाटू लागली. मस्त सकाळचे फुलं पण होते, फुलं पण थोडेफार तोडून घेतले. मला मोगऱ्याच्या फुलाचा वास खूप आवडतो. दुसऱ्या गुलाबाचा पण आवडत नाही तेवढा, पण मोगऱ्याच्या फुलाचा मला लई वास आवडतो. आणि निघता निघता बघा आता निघलेच आम्ही, म्हणजे आता थैली घेऊन निघायचं म्हणलं की आता ते आमची बाबाच्या घरची सुंदरी कशी लाडाला यायली बघा. मी येतो म्हणते, येते म्हणा गावाला, येते म्हणा गावाला. येतोस ज्योतीकडे, येतोस ज्योतीकडे, येतोस तिकडे येते म्हणा सोमटांना. तिचा जामभाऊ ज्योतिताई म्हणजे माझा छोटा भाऊ आणि छोटी वहिनी आहे. ते थोड्या बाजूच्या गावामध्ये राहतात. म्हणजे सोमटानं म्हणजे आमचा आजोळ आहे, आमच्या वहिनीचं माहेर पण आहे. कसं आहे बघा, अमुक जनावराला जीव लावल्या ना असं करते बघा. इतका लाड करते, इतका जीव लावते. असं पाय दे, हात दे, हातात हात दे, हातात हात दे. चा ग माहिती असं खेळायला मला टाइम नाही. मग साडी मारून चली का सुंदरे? का रे आमच्या बाबाच्या घरची सुंदरी लईच लाडाला आली. पाय ते फुला होता तोंड मांजर कसं हातात धरते, तोंड म्हणजे तोंडात हात धरते तसं कराली. हळूहळू न तोंडात धराली, चावून आली.
पायालाही धरली, हातालाही धरली, पण चावना हली, हळूनच धराली. म्हणजे तिला काय म्हणायचं आहे की असं. मला आता तिची भाषा कळली नाही, पण थोडी थोडी कळली. मी बी येतो. तिकडे तिची जाम भाऊन ज्योतिताई हात, तिचा परिवार आहे, तिथून इथं आणून सोडले. तर तिची आई आमची दुसरी बहिणी म्हणाली, मोठी बहिणी म्हणाली तिची आई बाबा होतं म्हणाली ते तिथले. तिथे 3 बहिणी आता तिच्या. तिकडे येतो म्हणाली. त्याही ना अरे की अशीच मागी लागते. ती घेऊ नको चटली कट कर.